नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. पाहू शकता आसपासचा एरिया पाहून आपण या ठिकाणी राहिलोय आणि आपण ज्या ठिकाणी आलोय ते म्हणजे श्री कष्टभंजन हनुमान सारंगपूर इकडे आलेलो आहे. आपण अचानक भयानकवाला प्लॅन आपला ठरलेला होता अचानक, आणि आपण इकडे येण्याचा व्हिडिओ बनवला नाही कारण अचानक प्लॅन बनला. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, काय नाही, म्हणून तसंच आलो. आज डायरेक्ट सुरुवात करतोय आपण. आता रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन निघालोय. आता आपण जाणार मंदिरावर पाया पडण्यासाठी. चला आपण चाललोय आता मंदिराच्या दिशेने दर्शन घेण्यासाठी. आसपासचा एरिया पाहू शकताय तुम्ही. अचानक मध्ये आम्हाला रूम भेटला म्हणून नशीब, नाहीतर गाडीत झोपायची वेळ आलेली आमची. गेट मध्ये एंट्री झालेली आहे आपली सारंगपूर, आणि समोरच पाहू शकताय तुम्ही अतिशय सुंदर असा नजारा आणि हनुमंताची मोठी मूर्ती आणि आसपासचा परिसर. आता आपण गाडी पार्किंग मध्ये लावणार. आता आपण गाडी पार्किंग मध्ये लावून जाणार आहे. मस्त पार्किंग भेटली सावलीमध्येच, गाडी तापणार नाही आपली. पाहू शकता फुल पब्लिक आलेले आहे बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी. आणि समोर खूप मोठी मूर्ती आहे, काम चालू आहे त्याचं. आणि फायनली 5 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण पोचलोय मंदिराजवळ. आपण मागच्याच महिन्यात आलो होतो सारंगपूर येथे. नंतर असेल मला वाटतं, बाहेर जायचं. पाहू शकताय नारळ वगैरे घ्यायला लावलेला आहे. आणि पाहू शकता आपण मंदिराच्या मागच्या साईडला आहोत. इकडनं आपल्याला एंट्री करायची आहे पुढे जाण्यासाठी. नवसाला पावणारा बजरंगबली सारंगपूर इथे आपण आलेलो आहोत. आणि आसपासचा परिसर पाहू शकताय. आणि या साईडला भरपूर एरिया डेव्हलप करायला लावलेला आहे. आणि ही जी पुढे ब्ल्यू कलरमध्ये दिसते तिकडे आपल्या बजरंगबलीची मूर्ती बनवायला लावलेली आहे भरपूर मोठी. आणि हे बाकीचे सर्व इकडे बिल्डिंग दिसते ती ट्रस्टीची लाईन आहे. आणि पुन्हा एकदा आपण आलेलो आहे सारंगपूर येथे कष्टभंजन हनुमान यांचं दर्शन घेण्यासाठी. आणि पाहू शकताय जास्त गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे पटापट दर्शन होऊन जाईल आपलं. तर फायनली दर्शन वगैरे केलं. आणि या साईडला मागे आपण पाहिलंच कशा प्रकारे नारळ टाकला आणि कट होऊन आला. आता या साईडला फोटोशूट चालू आहे, आपल्या मंडळीचा फोटोशूट चालू आहे. पाहू शकताय बंटीबाई सध्या फोटो काढते. आणि मंदिराच्या समोरच आपला फोटोशूट चालू आहे. आणि दर्शन तर आपलं एक नंबर झालं, काय पण बोला, मज्जा आली एकदम. तर आता आपण आलोय सर्वात फेमस
तर आता आपण आलोय प्रसादी जल. या पाण्याला भरपूर महत्त्व आहे. ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. आम्हाला घरच्यांची ऑर्डर आले म्हणून आम्ही घ्यायला आलेलो आहे. प्रसादी जल घेऊन आणि या साईडला थोडीफार छोटी मोठी शॉपिंग करून आता आपण पुन्हा एकदा निघालेलो आहोत. आता आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. पुढे जाऊन प्रसाद घेतला की मग बाहेर जाऊया आपल्या गाडीजवळ आणि बघूया. A few moments later. तर फायनली इकडे खाऊ गल्लीमध्ये येऊन आपण चाय नाश्ता करायला लागलेलो आहोत. नाश्ता तर झालेला आहे. आता चाय कॉफी घ्यायला लागलेलं कॉफी. तर इकडे पेढ्यांची शॉपिंग चालू झालेली आहे. आधा किलो काटे दे. भरलेले आहे एकदम पिशवी. सर्वांनी घेतलेले आहेत आणि याचं काय चाललंय काय माहीत. मोबाईलवर स्टोरी पडत नाही याची सकाळपासून. तर फायनली दर्शन घेऊन आणि शॉपिंग करून आपण निघालो आता आपल्या घरच्या दिशेने. आता रोड एन्जॉय करा.